आपण जर सांगली जिल्ह्यापुरतं बोलायचं तर मोदी सरकारच्या काळामध्ये 12 वर्षात सांगलीला काय मिळालं याचं जर आपण डुंडोळा घेतला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम झालं ते म्हणजे सांगली आणि पुणे जे रेल्वेचं दुहेरीकरण झालं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम झालं म्हणजे दुहेरीकरणाचा मार्ग आता प्रशस्त होतोय आणि त्यामुळं ज्या ज्या रेल्वे फाटकांवर फाटक छोटे होते तिथं उड्डाणपूल करण्याचं महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा मोदी सरकारने घेतला. त्यामुळं आपण जर पाहतोय तर सांगलीत नांद्रे असेल, सांगलीचा चिंतामणीनगर पूल असेल, सांगलीचा विश्रामबाग पूल असेल, कुपवाडचा पूल असेल, म्हैसाळचा पूल असेल, भिलवडीचा पूल असेल, तर हे सर्व रेल्वे उड्डाणपूल हे बऱ्यापैकी मोदी सरकारच्या या काळामध्ये झालेले आहेत. सांगली पेठ रस्ता हा सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यात महत्त्वाचा झालेला की जो अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यानंतर सांगली सोलापूरला जाण्याचा रस्ता सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये झालेला. तर या गोष्टी आपल्याला चांगल्या म्हणाव्या लागतील. पण याच्या बरोबरीनं काय आपल्याला मिळालेलं नाही अजून, तर याच्यामध्ये सांगली कोल्हापूर रस्ता आपल्याला अजून करता आलेला नाही. त्यानंतर सांगली विटा रस्ता, सांगली तासगाव रस्ता इकडं आपल्याला अजून पूर्णत्वाला तो नेता आलेला नाही. सांगली तुर्चीपाटा हा रस्ता सुद्धा आपल्याला अजून पूर्ण करता आलेला नाही. अर्थात मोदींनी सांगलीला 2014 साली जेव्हा आले त्यावेळेला सांगली करूया चांगले असं म्हणलेले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगलीला एक मोठा उद्योग उभारू असं सांगितलेलं होतं. या दोन्ही गोष्टीची पूर्तता कधी करतायत हे आपल्याला पाहावं लागेल. सांगलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक घोषणा केलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी मार्गी लावतोच त्यांनी सांगितले, त्याही गोष्टी प्रलंबित आहेत. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमान मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आपण पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या पंतप्रधान पदाची तपपूर्ती पूर्ण केलेली आहे. त्यानिमित्त राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंत्र्यांना प्रेस घेऊन मोदी सरकारनं 12 वर्षात काय काम केलं याची सुद्धा माहिती सगळ्यांना दिली. सांगलीमध्ये रामदास आठवले यांनी माहिती दिली, तिकडं कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली, सोलापूरमध्ये तिकडं जयकुमार गोरे यांनी याच्याबद्दलची माहिती दिली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि देशांमध्ये अशा प्रकारच्या मंत्र्यांनी ती माहिती दिलेली आहे. आपण जर सांगली जिल्ह्यापुरतं बोलायचं तर मोदी सरकारच्या काळामध्ये 12 वर्षात सांगलीला काय मिळालं याचं जर आपण डुंडोळा घेतला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम झालं ते म्हणजे सांगली आणि पुणे जे रेल्वेचं दुहेरीकरण झालं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम झालेलं म्हणजे दुहेरीकरणाचा मार्ग आता प्रशस्त होतोय आणि त्यामुळं ज्या ज्या रेल्वे फाटकांवर फाटक छोटे होते तिथं उड्डाणपूल करण्याचं महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा मोदी सरकारने घेतला. त्यामुळं आपण जर पाहतोय तर सांगलीत नांद्रे असेल, सांगलीचा चिंतामणीनगर पूल असेल, सांगलीचा विश्रामबाग पूल असेल, कुपवाडचा पूल असेल, म्हैसाळचा पूल असेल, भिलवडीचा पूल असेल, तर हे सर्व रेल्वे उड्डाणपूल हे बऱ्यापैकी मोदी सरकारच्या या काळामध्ये झालेले आहेत. सांगली पेठ रस्ता हा सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यात महत्त्वाचा झालेला की जो अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यानंतर सांगली सोलापूरला जाण्याचा रस्ता सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये झालेला. तर या गोष्टी आपल्याला चांगल्या म्हणाव्या लागतील. पण याच्या बरोबरीनं काय आपल्याला मिळालेलं नाही अजून, तर याच्यामध्ये सांगली कोल्हापूर रस्ता आपल्याला अजून करता आलेला नाही. त्यानंतर सांगली विटा रस्ता, सांगली तासगाव रस्ता इकडं आपल्याला अजून पूर्णत्वाला तो नेता आलेला नाही. सांगली तुर्चीपाटा हा रस्ता सुद्धा आपल्याला अजून पूर्ण करता आलेला नाही. तर ह्या प्रकारचं काम अजून प्रलंबित राहिलेलं आहे. पंचशीलनगरचा उड्डाणपूल आहे तो सुद्धा प्रलंबित आहे. त्यामुळं आपण बघतोय एका दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर महानगरपालिकेच्या काही रस्त्यांना काही यांना निधी सरकारनं दिलेला आहे. त्याबरोबरच आपण पूर संरक्षण जो एक योजना आहे केंद्र जागतिक बँकेची, तर त्यासाठी सुद्धा शामरावनगरमध्ये जो स्ट्रॉम वॉटर प्रकल्प आहे तर तो सुद्धा महापालिकेने करायचा, तो सुद्धा एक चांगलं काम 600 कोटीचं काम मंजूर झालेलं आहे. पण आपण जर बघितलं तर महापालिकेचा शेरीनाला योजना असेल त्यासाठी 94 कोटीची मंजुरी अजून प्रलंबित आहे. पाणी योजना, वारणा उद्भव योजना प्रलंबित आहे. त्यानंतर आपण ड्रेनेज योजना असेल ती आपली प्रलंबित आहे. विस्तारित भागातली पाणी योजना आहे ती सुद्धा आपली प्रलंबित आहे. तर या गोष्टी सुद्धा आपल्याला हे करावं लागतील. आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणी असतील, किसान सन्मान असेल, उज्ज्वला गॅस असेल, जलजीवन मिशन असेल, तर या गोष्टी सुद्धा जिल्ह्यामध्ये फार महत्त्वाच्या झाल्या. त्यांना एक मोठा लाभार्थी वर्ग हा जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे या योजना सुद्धा आपल्यामध्ये चांगल्या झाल्यात. पण त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर आपण कोल्हापूर विमानतळ आपण करू शकलेलं नाही. सांगलीमध्ये ड्रायपोर्ट होता तो आपण करू शकलेलं नाही. काही महत्त्वाचे रस्ते आपले प्रलंबित राहिलेले आहेत. यामुळं ज्या इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टी होत्या त्या थोड्या झाल्यात पण थोड्या व्हायच्या बाकी आहेत. त्यामुळं सांगलीकरांच्या दृष्टीनं हे थोडा खुशी थोडा गम असा आहे. थोडा है थोडी की जरूरत आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे. अर्थात मोदींनी सांगलीला 2014 साली जेव्हा आले त्यावेळेला सांगली करूया चांगले असं म्हणलेले होते.
त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलेला एक मोठा उद्योग उभारू असं सांगितलेलं होतं. या दोन्ही गोष्टीची पूर्तता कधी करतायत हे आपल्याला पाहावं लागेल. सांगलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक घोषणा केलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी मार्गी लावतोच त्यांनी सांगितले, त्याही गोष्टी प्रलंबित आहेत. त्यामुळं जनतेनं ज्या वेळेला तपपूर्ती साजरी करताना आपण नेत्यांचं अभिनंदन करतो, त्यावेळेला ज्या अपुऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जाबपण विचारायला शिकलं पाहिजे आणि त्या प्रकारची माहिती सुद्धा सोशल मीडियातनं आपण दिली पाहिजे. आणि शासनाला तपपूर्तीला म्हणजे एखादं तपपूर्ती केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पूर्वी एखाद्या साधूला वर मिळत होतं आणि त्यानंतर त्याचं रूपांतर चांगल्या याच्यामध्ये होत होतं. तशा प्रकारे तपपूर्तीनंतर काय मिळालं आणि काय गमावलं ह्याचा विचार जनतेनं करायला हवा.